हाय फ्रेंड्स, सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याची मस्त अशी झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम मस्त अशी ही भाजी बनते, तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी ही रस्सा भाजी झालेली आहे। दाटसर एकदम छान अशी दाटसर मस्त झालेली आहे ही भाजी आणि एकदम चविष्ट अशी बनते। साध्या सोप्या पद्धतीने छान भाजी बनवलेली आहे। नक्की तुम्ही एकदा बटाट्याची या पद्धतीने रस्सा भाजी बनवून बघा, तुमची पण छान होईल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण कट करून घेणार आहे। मी सालीसकट हे कट करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढून घ्या। ही मी मोठ्या साईजमध्येच कट करून घेणार आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे बघू शकता या पद्धतीने मी या साईजचे मी कट करून घेणार आहे। बघा, इथे बटाटा मी या पद्धतीने कट करून घेते आणि पाण्यात घालून घ्यायचं। बघा, या पद्धतीने दुसरा पण याच पद्धतीने कट करून घेते। बटाटा आपला कट करून घेतलेला आहे, पाण्यामध्ये घातलेला आहे। आता इथे आपण भाजीसाठी साहित्य बघा, थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता वाटण बनवणार आहे आपण। खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण बनवून घेणार आहे। बघा, एकदम बारीक असं वाटण बनवून घ्यायचं। पाणी घालता हे वाटण बनवलेलं आहे। आता भाजी बनवूया। त्यासाठी कढई घेतलेली आहे, गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 छोट्या पळ्या मी तेल घालते। बघा, इथे आता तेल गरम झालं, ते तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे मोहरी इथे बघू शकता छान असे फुललेले आहेत। बघा, जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरे मोहरी छान असे फुलले की त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला कांदा घाला, नंतर वाटण घाला। तुम्ही हव्या त्या पद्धतीने करू शकता। इथे वाटण आपलं चांगलं थोडंसं परतलेलं आहे, त्यामध्ये कांदा घालणार आहे आणि वाटण आणि कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा असेल सुरुवातीला कांदा घाला। इथे मी वाटण आणि कांदा चांगला परतून घेते। बघा, इथे बघा कांदा आणि वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी मसाले घालणार आहे। इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। बघा, घरगुती आपलं लाल तिखट, आणि इथे अर्धा चमचा मी धनेपूड घालते। तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता तुम्ही। हे मसाले मी व्यवस्थित असं वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि यामध्ये घालून घेणार आहे आणि चांगले हे मसाले शिजवून घेणार आहे। बघा, थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घेणार आहे। इथे मसाले छान शिजलेले आहेत, बघू शकता तेल छान सुटलेलं आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो पण मऊ होईपर्यंत चांगला याच्याबरोबर परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला मी परतून घेते। बघा, या पद्धतीने टोमॅटो इथं चांगला आपला परतलेला आहे। आता त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि बटाटा आपल्याला याच्याबरोबर चांगला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे मसाल्याबरोबर, म्हणजे चव छान लागते भाजीला। इथे बघू शकताय बटाटा मी मिक्स करून घेते आणि चांगला परतून घेते। बघा, मसाल्यासोबत इथे बघू शकता 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा असा। या पद्धतीने बटाटा मी इथे 2 ते 3 मिनटं चांगला परतून घेतलेला आहे मसाल्यासोबत। आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी पाणी गरमच घालणार आहे। गरम पाणी घाला म्हणजे छान चव लागते भाजीला। तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला। ही जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, थोडीशी दाटसर भाजी अशी बनवणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे। मीठ मिक्स करायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपल्या रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। 3 ते 4 चमचे मी इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालते। तुमच्या आवडीनुसार घाला, नाही घातलं तरी पण चालतं। भाजीत तशी पण छान अशा आपण वाटण घातलेलं आहे, छान दाटसर होते। इथे बघू शकताय शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेलं। आता मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे कमी करायची आहे। ते मी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि इथे झाकण ठेवून आपल्याला चांगला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी झाकण ठेवते। बटाटा आपल्याला चांगला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आपण चेक करूया बटाटा शिजलाय का ते। इथे बघू शकताय
भाजी आपली छान तयार झालेली आहे. आता चेक करायचं आहे. बटाटा आपल्याला बघून कळेल छान शिजलेला आहे, बघू शकताय. मस्त भाजी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे, ऑप्शनल आहे. आणि इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि 2 मिनटं शिजवून घेणार आहे. बघा इथे छान असं 2 मिनटं मी शिजवून घेते, मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. बघा छान भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम दाटसर मस्त भाजी तयार झालेली आहे. सर्व करूया. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी करून बघा, छान झालेली आहे, बघू शकताय. मस्त अशी एकदम छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम झणझणीत आणि चविष्ट भाजी तयार होते. नक्की एकदा या पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.